Hello friends, good morning to all of you. Welcome in the online lecture series of the Jnantarang classes. Now we are going to study the first chapter of Mathematics 1, that is angle and its measurement. आपण अँगल अँड इट्स मेजरमेंट या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. हा मॅथमॅटिक्स 1 चा हा फर्स्ट चॅप्टर आहे. खूप इझी आहे. इट इज सो सिंपल अँड सो इझी चॅप्टर, बट यू हॅव टू पे अटेन्शन मोर अँड मोर. तुम्हाला खूप लक्ष देणं गरजेचं आहे अँड प्रॅक्टिस इट मोर. त्याची खूप प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. बिकॉज प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. कारण प्रॅक्टिसच माणसाला परिपूर्ण करू शकते. ठीक आहे. You have already studied the concept of angle and the types of the angle. आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये कन्सेप्ट ऑफ अँगल म्हणजेच अँगलचा मिनिंग, थोडक्यात त्याची डेफिनेशन म्हणा. ठीक आहे. त्याला रीड कसं करायचं, पुन्हा त्याला कशामध्ये मेजर करायचं आणि त्याचे वेगवेगळे टाइप्स कोणते आहेत याची स्टडी आपण प्रिव्हियस स्टँडर्ड मध्ये केलेली आहे. बरोबर आहे. या लेक्चरमध्ये आपल्याला या चॅप्टरमध्ये काय करायचं आहे, त्याची कन्सेप्ट इलॅबोरेट करायची आहे. आणखीन खूप जास्त आहे त्याच्याबद्दल माहिती, काय खूप जास्त आहे ती माहिती आपल्याला या लेक्चरमध्ये स्टडी करायची आहे. ठीक आहे. मग आपण सुरुवात करणार आहोत फर्स्ट पॉइंटला. द फर्स्ट पॉइंट ऑफ अँगल अँड इट्स मेजरमेंट इज द डायरेक्टेड अँगल. इज द डायरेक्टेड अँगल. द मीनिंग ऑफ डायरेक्टेड अँगल. फर्स्ट वी हॅव टू स्टडी द मीनिंग ऑफ डायरेक्टेड अँगल. आपल्याला सर्वात पहिले डायरेक्टेड अँगलची कन्सेप्ट शिकायची आहे. मीनिंग काय आहे त्याचा आपण एक कन्सिडर करणार आहोत. हा OA हा एक रे आहे. कन्सिडर द रे OA. कन्सिडर द रे OA. इट रोटेट अबाउट O. It rotate about O to occupy the position of OB. It rotate about O to occupy the position of OB. Consider the ray OA. It rotate about O till it occupies the position of OB. Then the angle formed is called the directed angle AOB. Is called the directed angle AOB. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचे. आपण एक OA हा रे कन्सिडर केलेला आहे. कन्सिडर द रे OA. रोटेट इट अबाउट O. रोटेट इट अबाउट O till it occupies the position of OB. आपल्याला OA या रेला अबाउट O काय करायचं आहे, रोटेट करायचे. कधीपर्यंत रोटेट करायचे, जोपर्यंत आपण रे OB ची पोझिशन ऑक्युपाय करत नाही तोपर्यंत त्याला रोटेट करायचे. मग जो अँगल तयार होतोय त्या अँगललाच आपण काय म्हणणार आहे, डायरेक्टेड अँगल AOB. इट इज कॉल्ड एज डायरेक्टेड अँगल AOB. यांना आपण काय म्हणणार आहे, डायरेक्टेड अँगल AOB. मग यावरूनच आपण डायरेक्टेड अँगलची डेफिनेशन तयार करणार आहोत. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द डायरेक्टेड अँगल? द ऑर्डर पेअर ऑफ अ रेज. द ऑर्डर पेअर ऑफ अ रेज. डायरेक्टेड अँगल मध्ये या रेजची ऑर्डर पेअर खूप गरजेची आहे. सर्वात पहिले आपण पहिला रे कोणता घेतला होता, OA. OA ला रोटेट केलं होतं. कशाच्या अबाउट, O या पॉइंटच्या अबाउट काय केलं होतं, रोटेट केलं होतं. कधीपर्यंत रोटेट केलं होतं, जोपर्यंत OA हा रे OB ची पोझिशन ऑक्युपाय करत नाही तोपर्यंत त्याला रोटेट केलं होतं. द ऑर्डर पेअर ऑफ अ रे OA and OB together with the form of, together with the rotation of the ray OA to occupy the position of the ray OB is called the directed angle AOB. Definition लक्षात ठेवा. The order pair, the order pair of rays, the order pair of a rays, दॅट इज. आता ऑर्डर पेअर म्हणजे आपण सर्वात पहिले कोणता रे कन्सिडर केलेला आहे, OA अँड त्याच्यानंतर कोणता, OB. सर्वात पहिले आपण OA हा रे घेतला. बरोबर. OA या रेला रोटेट करतोय अबाउट पॉइंट O. कधीपर्यंत, जोपर्यंत ती OB ची पोझिशन कन्सिडर किंवा ऑक्युपाय करत नाही तोपर्यंत. मग कोणत्याही रेचं जर ऑर्डर पेअर लिहायचं म्हणलं तर सर्वात पहिले स्टार्टिंग कोणत्या रे पासून केलेले आपण, OA या रे पासून. मग सर्वात पहिले आपण OA हा रे घेणार. त्याच्यानंतर कोणती पोझिशन ऑक्युपाय केलेली, रे OB ची, म्हणून आपण रे OB घेतलेला आहे. बरोबर आहे. आणि डायरेक्टेड अँगल मध्ये यांची डायरेक्शन दाखवणं खूप गरजेचे आहे. बरोबर आहे. इट रिप्रेझेंट द
डायरेक्टेड रे OA काय रिप्रेझेंट करत असतो? डायरेक्टेड रे OA. हा डायरेक्टेड अँगलचा हा डायरेक्टेड रे आहे OA, बरोबर. आणि हा कोणता आहे? टर्मिनल म्हणजे सर्वात फायनल रे आहे OB. मी तुम्हाला याचा मिनिंग सांगणारच आहे. OA म्हणजे काय, OB म्हणजे काय, याला डायरेक्टेड अँगल मध्ये कसं रीड करायचे. फक्त एवढं लक्षात ठेवा, द ऑर्डर पेअर ऑफ अ रेज OA बार OB बार रीड कसं करणार? OA बार OB बार टुगेदर विथ द रोटेशन ऑफ the ray OA to occupy the position of the ray OB. The order pair of a rays OA bar OB bar, this is the order pair, together with the rotation of the ray OA to occupy the position of the ray OB, then the angle form is called the directed angle AOB is called directed angle AOB is called the directed angle AOB. याला आपण काय म्हणणार आहे? डायरेक्टेड अँगल AOB. ठीक आहे. आता हा डायरेक्टेड अँगल डिनोट कसा करायचा? हाऊ टू रिप्रेझेंट इट? द डायरेक्टेड अँगल AOB can be denoted by डायरेक्टेड अँगल AOB. कसा डिनोट करणार आहे? डायरेक्टेड अँगल AOB हा सिम्बॉल आहे डायरेक्टेड अँगलचा. This is the symbol of directed angle. Directed angle AOB. ठीक आहे. हा डायरेक्टेड अँगल AOB आहे. त्याला जर आपल्याला सिम्बॉलिकली रिप्रेझेंट करायचं म्हणलं तर आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करणार आहोत. ठीक आहे. याला आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करणार आहोत. आता त्याच्यानंतर आपल्याला ऑर्डर पेअर बघायचं आहे. ऑर्डर पेअर तुम्हाला सांगितलं होतं, या ऑर्डर पेअरचं आपल्याला मिनिंग बघायचं आहे. ठीक आहे. आपण ऑर्डर पेअर कन्सिडर केलेली आहे. ऑर्डर पेअर काय आहे आपली? ऑर्डर पेअर ऑफ रेज. द ऑर्डर पेअर ऑफ रेज काय आहे? OA बार OB बार. ही आपण ऑर्डर पेअर कन्सिडर केलेली. मग या ऑर्डर पेअर मध्ये जो रे OA आहे, द रे OA is called initial ray. जो रे OA राहणार आहे याला आपण काय म्हणणार आहे? इनिशियल रे. इट इज कॉल्ड ॲज इनिशियल रे. याला काय म्हणणार आहे? इनिशियल रे म्हणायचं आहे. OA इज द इनिशियल रे. आणि जो रे OB राहणार आहे, रे OB is called terminal ray. The ray OB is called terminal ray. जो OB राहणार आहे त्या रेला आपण काय म्हणणार आहे? टर्मिनल रे. लक्षात ठेवा, इट इज कॉल्ड ॲज टर्मिनल रे. लक्षात ठेवा. ऑर्डर पेअर मध्ये पहिल्यांदा मी OA बार लिहिलं, याचा अर्थ तो कोणता आहे? इनिशियल रे आहे. त्याच्यानंतर मी OB बार लिहिलं, याचा अर्थ तो कोणता आहे? टर्मिनल रे. ठीक आहे. प्रत्येकाला इथपर्यंत लक्षात आलं? सर्वात पहिले आपण त्याची डेफिनेशन पाहिली. फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव स्टडीड द डेफिनेशन ऑफ द ऑर्डर directed angle. What is the definition of the directed angle? The order pair of rays together with the rotation of the ray OA to occupy the position of the ray OB is called the directed angle AOB. याला जर आपल्याला हा OA OB घ्यायचं नसेल तर OA च्या जागी काय लिहिणार? इनिशियल रे. आणि OB च्या जागी काय लिहिणार? terminal ray. The order pair of rays together with the rotation of the initial ray to occupy the position of a terminal ray is called the directed angle. How to denote the directed angle? Directed angle is denoted by this symbol. This is the symbol of directed angle. If I consider the directed angle as AOB, therefore the directed angle AOB can be denoted by the symbolically
AOB. This is the symbol of directed angle. It is read as a directed angle. त्याला कसं रीड करणार आहे? डायरेक्टेड अँगल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपण ऑर्डर पेअर पाहिली. OA बार OB बार. OA बार मीन्स इनिशियल रे, OB बार मीन्स टर्मिनल रे. OA बार मीन्स इनिशियल रे, OB बार मीन्स टर्मिनल रे. आता याच कन्सेप्ट वरून मी तुम्हाला एक क्वेश्चन करतो. हा जो मी एक ऑर्डर पेअर घेतली OA बार आणि OB बार. पहिली कोणती घेतली? OA बार OB बार. आणि दुसरी ऑर्डर पेअर घेतोय मी OB बार OA बार. या दोन्हीही ऑर्डर पेअरचा मिनिंग सेम राहणार आहे का? ह्या दोन्हीही ऑर्डर पेअरचा मिनिंग सेम राहणार आहे का? किंवा हे दोन्ही डायरेक्टेड अँगल सेम असणार का? मी हा तुम्हाला क्वेश्चन केलेला आहे. राहणार का? नाही. बोथ द ऑर्डर पेअर आर नॉट इक्वल. इक्वल राहणार नाही. बिकॉज द फर्स्ट रे रिप्रेझेंट द इनिशियल रे अँड द सेकंड रे रिप्रेझेंट द टर्मिनल रे. फर्स्ट रे का रिप्रेझेंट करतो? इनिशियल रे. सेकंड रे का रिप्रेझेंट करतो? टर्मिनल रे. बरोबर आहे. मग या ऑर्डर पेअर मध्ये इनिशियल रे OA आहे, टर्मिनल रे OB आहे. या ऑर्डर पेअर मध्ये इनिशियल रे OB आहे, टर्मिनल रे OA आहे. मग यावरून आपण जर हे दोन्ही डायरेक्टेड अँगल ड्रॉ करायचे म्हणले, दोघांचीही मेजरमेंट सेम आहे असं आपण कन्सिडर केलं. दोघांचीही मेजरमेंट कशा आहेत? सेम आहेत असं आपण जर कन्सिडर केलं तरीही ह्या दोघांचा मिनिंग सेम येणार नाही. कारण डायरेक्टेड अँगल मध्ये जर त्या अँगलचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज असेल तर तो पॉझिटिव्ह असतो, जर क्लॉकवाईज असेल तर तो निगेटिव्ह असतं. मग कधीही आपण 30 आणि -30 इक्वल लिहू शकतो का? नाही. बरोबर आहे. मग सेम त्याच प्रकारे हे दोन्ही ऑर्डर पेअर इक्वल राहणार नाहीत. बोथ द ऑर्डर पेअर आर नॉट इक्वल. बरोबर आहे. आता या ऑर्डर पेअर नुसार जर मी अँगल ड्रॉ केला, हा अँगल राहणार आहे. समजा हा OA हा B. बरोबर आहे. ऑर्डर पेअर नुसार रोटेशन असं राहणार आहे. बरोबर आहे. आता सेम मेजरचा मी सेम अँगल ड्रॉ करतोय. फक्त त्याचा इनिशियल रे कोणता घेतोय? OB आणि टर्मिनल रे कोणता घ्यायचा? OA. म्हणजे डायरेक्शन अशा प्रकारे राहणार आहे. बरोबर आहे. मग हा डायरेक्टेड अँगल आणि हा डायरेक्टेड अँगल इक्वल राहणार का? म्हणजे हे ऑर्डर पेअर जर इक्वल नसेल तर हा डायरेक्टेड अँगल, हाऊ टू रिप्रेझेंट दिस डायरेक्टेड अँगल? डायरेक्टेड अँगल AOB. आणि हा काय राहणार आहे? डायरेक्टेड अँगल BOA इज नॉट इक्वल. ते इक्वल राहणार आहेत का? नाही. जरी दोघांचं मेजरमेंट सारखंच असेल तरीही दोन्ही डायरेक्टेड अँगल इक्वल राहणार नाही. बरोबर आहे. दोन्ही डायरेक्टेड अँगल इक्वल राहणार नाही. बिकॉज द नेम सजेस्ट द अँगल. कारण नावच सांगतो डायरेक्टेड अँगल, डायरेक्शन वरून ठरवणार आहे तो अँगल कसा आहे. बरोबर आहे ना. मग याच्यामध्ये पहा, याची डायरेक्शन अँटी क्लॉकवाईज आहे, या अँगलची डायरेक्शन क्लॉकवाईज आहे. बरोबर आहे ना. मग हे अँटी क्लॉकवाईज ही क्लॉकवाईज म्हणजे त्यांच्या डायरेक्शन मध्ये चेंज होते. मग हे दोन्ही अँगल इक्वल असू शकतात का? नाही. बरोबर आहे ना. मग यावरूनच मी तुम्हाला काही महत्वाच्या नोट्स देणार आहे. या डायरेक्टेड अँगल बद्दल महत्वाच्या नोट्स आहेत. द फर्स्ट नोट इज दॅट, पहिली नोट राहणार आहे, द डायरेक्टेड अँगल AOB इज नॉट इक्वल टू डायरेक्टेड अँगल BOA even though they have the same measurement. Even they have the same measurement or even they have same amount of rotation. जर त्या दोघांचंही मेजरमेंट किंवा अमाऊंट ऑफ रोटेशन इक्वल असेल तर ते दोन्ही अँगल इक्वल राहणार नाही. ही सर्वात पहिली नोट राहणार आहे. द डायरेक्टेड अँगल AOB इज नॉट इक्वल टू डायरेक्टेड अँगल BOA even though they have same amount of rotation. They have same amount of rotation. बरोबर आहे. The directed angle AOB and the directed angle BOA will not be or are not equal because they have, if they have same amount of rotation. बरोबर आहे. जरी त्यांचं रोटेशन सारखं असेल तरी ते दोन्ही इक्वल राहणार नाही. द सेकंड पॉइंट इज दॅट, सेकंड महत्वाचा पॉइंट, खूप महत्वाचा पॉइंट,
if the rotation of the initial ray is in anticlockwise direction, the rotation of initial ray is in anticlockwise direction, anticlockwise जर इनिशियल रेचं जे काय रोटेशन आहे ते अँटी क्लॉकवाईज असेल तर त्या डायरेक्टेड अँगलचं मेजरमेंट तुम्ही कसं घेणार आहात, पॉझिटिव्ह घेणार आहात. कसं घेणार आहात, पॉझिटिव्ह. द रोटेशन ऑफ द इनिशियल रे is in anti-clockwise direction, then the measure of the directed angle is positive. Then the measure of the directed angle is positive, and if the rotation of the initial ray is in a clockwise direction, कोणत्या डायरेक्शन ने आहे, क्लॉकवाइज डायरेक्शन ने. क्लॉकवाइज डायरेक्शन मीन्स घड्याळाच्या दिशेने आणि अँटी क्लॉकवाइज डायरेक्शन म्हणजे घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे. आता कोणतं डायरेक्शन आहे, क्लॉकवाइज डायरेक्शन ने आहे. बरोबर आहे. इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे इज इन क्लॉकवाइज डायरेक्शन, देन द मेजर ऑफ द डायरेक्टेड अँगल इज निगेटिव्ह. then the measure of the directed angle is negative. This is the big reason for this note. सगळ्यात महत्वाचं खूप मोठं रिझन आहे. बरोबर आहे. कारण आता हे रोटेशन कसं आहे, अँटी क्लॉकवाइज डायरेक्शनने. बरोबर आहे. मग हे रोटेशनचं जे काय मेजरमेंट राहणार आहे ते पॉझिटिव्ह राहणार आहे आणि हे रोटेशन कसं आहे, क्लॉकवाइज डायरेक्शनने. मग त्याचं मेजरमेंट कसं राहणार आहे, निगेटिव्ह राहणार आहे. इथपर्यंत आलं. बर. आता त्याच्यानंतर जी थर्ड नोट आहे एवढी महत्वाची नाही तरी पण मी तुम्हाला सांगतो, प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचे. इन द डायरेक्टेड अँगल वी टेक सम कन्सिडरेशन. आपण डायरेक्टेड अँगल शिकताना काही कन्सिडरेशन घेत असतो. सर्वात पहिले इनिशियल आर्म कोणता राहणार आहे, हा इनिशियल रे म्हणजेच इनिशियल आर्म. बरोबर आहे. इनिशियल रे इज ऑल्सो कॉल्ड ॲज इनिशियल आर्म. म्हणजे इनिशियल रे कोणता आहे, इनिशियल आर्म कोणता आहे, सर्वात महत्वाचं आहे कन्सिडरेशन मध्ये इनिशियल आर्म. त्याच्यानंतर टर्मिनल आर्म. पहिला कोणता घेणार तुम्ही, इनिशियल आर्म. त्याच्यानंतर कोणता घेणार आहात, टर्मिनल आर्म. बरोबर आहे. आणि थर्ड अँड महत्वाची, खूप तिसरी आणि खूप महत्वाची गोष्ट आहे, द अमाउंट ऑफ सेन्स ऑफ रोटेशन. द अमाउंट अँड द सेन्स ऑफ रोटेशन ऑफ द इनिशियल रे. बरोबर आहे. द अमाउंट and the sense of rotation of initial ray. The amount and the sense of the rotation of initial ray. ठीक आहे. अमाऊंट काय आहे आणि त्याचे सेन्स कोणता राहणार, म्हणजे त्याची डायरेक्शन कोणती राहणार, या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. कशासाठी, डायरेक्टेड अँगल साठी. यावरून तुम्हाला समजलं डायरेक्टेड अँगल आहे काय आहे ते. प्रत्येकाला व्यवस्थित लक्षात आलं. व्हॉट इज द मीनिंग ऑफ डायरेक्टेड अँगल. द डेफिनेशन ऑफ द डायरेक्टेड अँगल इज द ऑर्डर पेअर ऑफ रेज टुगेदर विथ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे टू ऑक्युपाय द पोझिशन ऑफ द टर्मिनल रे इज कॉल्ड द डायरेक्टेड अँगल. If I consider the directed angle AOB, then that directed angle AOB can be written by the symbolic form as directed angle AOB. The order pair of rays OA bar and OB bar means OA bar means the ray OA is called the initial ray, or it is also called as initial arm. And the ray OB is also called the terminal ray means terminal arm. It is also called as terminal arm. Okay. त्याच्यानंतर आपण काय पाहिलं, the order pair of OA bar and OB bar and the second order pair OB bar OA bar is not equal because the sense of rotation are different for both the directed angle. Then I can say that the directed angle AOB will not be or not equal to directed angle BOA. बरोबर आहे. त्यावरून आपण सांगितलं दोन्हीही इक्वल राहणार नाहीत. जर त्यांची अमाउंट ऑफ रोटेशन सेम जरी असेल तरी ते दोन्हीही डायरेक्टेड अँगल इक्वल राहणार नाही. सेकंड गोष्ट खूप गरजेचं आहे, खूप म्हणजे खूप महत्वाची आहे. सेकंड नोट. व्हॉट इज द सेकंड नोट. If the rotation of the initial ray is in anti-clockwise direction, then the measure of the
initial or the measure of the directed angle is positive, and if the rotation of the initial ray is in clockwise direction, then the measure of the directed angle is negative. Then some consideration for the directed angle is most important. First is initial arm, which is the initial arm, then which is the terminal arm, and the amount and the sense of rotation of initial ray. That thing you have to remember. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवायच्या आहे. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत झिरो अँगल. द नेक्स्ट अँगल इज झिरो अँगल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ झिरो अँगल? The zero angle. Then we will see the zero angle, the meaning of zero angle. Okay. The next point is zero angle. Zero angle. What is the meaning of zero angle? कोणत्या अँगलला तुम्ही झिरो म्हणणार आहात? राईट. ज्या अँगलचं रोटेशन किंवा अमाऊंट ऑफ रोटेशन झिरो असेल त्यांना आपण काय म्हणणार? झिरो अँगल. ओके. द अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ दॅट अँगल इज झिरो, देन दॅट अँगल इज कॉल्ड झिरो अँगल. राईट. If the amount of rotation of the initial ray means ray OA about the vertex O is zero. आपण काय कन्सिडर केलं? If the amount of rotation of OA, आपण काय कन्सिडर करतोय या ठिकाणी लक्ष द्या. मी एक रे कन्सिडर केलेला आहे OA. आपण सर्वात पहिल्यापासूनच OA हा इनिशियल रे घेत आहे, बरोबर आहे. आता या OA या रेचं अबाउट पॉइंट O मीन्स अबाउट व्हर्टेक्स जर अमाऊंट ऑफ रोटेशन झिरो असेल तर त्या अँगलला आपण काय म्हणणार आहोत? झिरो अँगल असं म्हणायचं. देन दॅट अँगल इज कॉल्ड ॲज झिरो अँगल. त्या अँगललाच आपण काय म्हणणार आहोत? झिरो अँगल. इट इज कॉल्ड ॲज झिरो अँगल. इफ द अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ द रे OA about O is zero, then the measure of then the angle is called the zero angle. Then the directed angle is called the zero angle. त्यानंतरच आपण त्या अँगलला काय म्हणणार आहे? डायरेक्टेड अँगल असं म्हणणार. सॉरी, झिरो डायरेक्टेड अँगल असं म्हणू शकतो. इट इज कॉल्ड ॲज झिरो डायरेक्टेड अँगल. लक्षात येतंय? ज्या अँगलचं अमाऊंट ऑफ रोटेशन झिरो असणार आहे त्या अँगलला आपण काय म्हणणार? झिरो अँगल असं म्हणायचं. त्या डायरेक्टेड अँगलला झिरो डायरेक्टेड अँगल असं आपण म्हणू शकतो. खूप सोपं आहे. खूप म्हणजे खूप सोपं आहे. खूप इझी आहे. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे, बरोबर. याची डेफिनेशन मी काय सांगितलेलं आहे? इफ amount of rotation of the ray OA about O means about vertex is zero, then that directed angle is called zero angle. त्या डायरेक्टेड अँगललाच आपण काय म्हणणार आहोत? झिरो अँगल. इफ द अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ द रे OA अबाउट O इज झिरो, देन द डायरेक्टेड अँगल इज कॉल्ड झिरो अँगल. म्हणजेच OA या रेचं अबाउट पॉइंट O रोटेशन किती आहे? झिरो आहे. मग त्या अँगललाच आपण काय म्हणणार आहे? झिरो अँगल असं म्हणायचं आहे, बरोबर आहे. म्हणजे त्याचा इनिशियल रे आणि टर्मिनल रे सेम राहणार आहे. हा पहा, हा OA हा इनिशियल रे कन्सिडर केला आणि OB हा टर्मिनल रे कन्सिडर केला. OA is the initial ray, OB is the terminal ray. The amount of rotation or the rotation of the ray OA about point O is zero. Therefore, the initial ray and terminal ray is at the same position. Therefore, I can say that measurement of that directed angle AOB is equal to 0 degree. Okay, the measurement of the directed angle AOB is 0 degree. लक्षात ठेवा. आता तुम्ही हायर क्लास मध्ये आहात, बरोबर आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आपण काय करतोय? अँगलची कन्सेप्ट इलॅबोरेट करतोय. खूप मोठे आणखीन म्हणजे जेवढे काही त्याच्या पद्धती आहेत, जेवढे काही त्याच्या टाइप्स आहेत त्याची पूर्णपणे स्टडी करतो. त्यामुळे स्टँडर्ड जो डायरेक्टेड अँगल आहे
त्या स्टँडर्ड पद्धतीनेच आपण सर्व अँगलची स्टडी करणार आहोत. सर्वात पहिले आपण झिरो अँगल पाहिला, बरोबर आहे ना. द मिनिंग ऑफ झिरो अँगल अँड द मेजरमेंट ऑफ द झिरो डायरेक्टेड अँगल दॅट वी हॅव स्टडीड. देन आता आपण काय करणार आहे, नेक्स्ट आपण बघणार आहोत. नेक्स्ट अँगल पाहायचा आहे. आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलेलं आहे की झिरो अँगल काय राहणार आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट पाहायचा आहे स्ट्रेट अँगल. कोणता? स्ट्रेट अँगल. द नेक्स्ट अँगल इज स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल. व्हॉट इज द मिनिंग ऑफ स्ट्रेट अँगल? सांगा बरं, स्ट्रेट अँगल म्हणजे काय राहणार आहे. इफ द इनिशियल रे अँड द टर्मिनल रे आर अपोजिट रे. हे दोन्ही कसे राहणार आहेत? अपोजिट राहणार आहे. इफ द इनिशियल रे ओ ए अँड द टर्मिनल रे ओ बी आर अपोजिट रे, then that directed angle is called opposite, or then that directed angle is called a straight angle. त्या डायरेक्टेड अँगलच आपण काय म्हणणार आहे? स्ट्रेट अँगल असं म्हणायचं आहे, बरोबर आहे. कधी? हा इनिशियल रे आपण कन्सिडर केला. इकडे लक्ष द्या, हा इनिशियल रे आहे. दिस इज द इनिशियल रे ओ ए अँड द टर्मिनल रे ओ बी. बोथ आर अपोजिट. बोथ आर अपोजिट. दोन्हीही कशा आहेत? अपोजिट आहेत. मग आपण काय म्हणू शकतो? द डायरेक्टेड अँगल ए ओ बी, द डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज स्ट्रेट अँगल. त्यालाच आपण काय म्हणणार? स्ट्रेट अँगल म्हणायचं आहे. इफ द इनिशियल रे ओ ए means the ray OA, if the initial ray OA and the terminal ray OB are opposite ray, then that directed angle is called straight angle. त्या डायरेक्टेड अँगललाच आपण काय म्हणणार आहे? स्ट्रेट अँगल असं म्हणणार आहोत, बरोबर आहे ना. जर तो इनिशियल रे आणि टर्मिनल रे दोन्ही अपोजिट डायरेक्शन असेल तर त्या डायरेक्टेड अँगलला आपण काय म्हणणार? स्ट्रेट अँगल असं म्हणायचं आहे. इट इज कॉल्ड अ स्ट्रेट अँगल. आता इकडे लक्ष द्या, हा स्ट्रेट अँगल आहे. जर त्याचा रोटेशन, इफ द मेजरमेंट ऑफ AOB means if the measurement of directed angle AOB, if I measure it, जर मी त्याचं मेजरमेंट घेतलं, जर त्याचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर ते किती राहणार आहे? 180 डिग्री. आणि जर ते क्लॉकवाईज डायरेक्शनने मी घेतलं तर ते काय राहणार आहे? -180 डिग्री. बिकॉज आय हॅव कन्सिडर द डायरेक्टेड अँगल. डायरेक्टेड अँगल कन्सिडर केलेला आहे. डायरेक्टेड अँगल मध्ये डायरेक्शनला खूप इम्पॉर्टन्स आहे. जर त्याचं रोटेशन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर पॉझिटिव्ह घ्यायचं आणि क्लॉकवाईज डायरेक्शन असेल तर निगेटिव्ह घ्यायचं आहे. ओके, इथपर्यंत प्रत्येकाला लक्षात आलेलं आहे. झिरो अँगल म्हणजे काय, स्ट्रेट अँगल म्हणजे काय हे प्रत्येकाला समजलं. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पॉझिटिव्ह अँगल अँड द निगेटिव्ह अँगल. द कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह अँगल अँड द कन्सेप्ट ऑफ निगेटिव्ह अँगल. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. द कन्सेप्ट ऑफ पॉझिटिव्ह अँगल अँड द कन्सेप्ट ऑफ negative angle. Positive angle and the negative angle. Positive and negative angle. Positive and the negative angle. What is the meaning of positive angle and what is the meaning of negative angle? आता positive angle म्हणजे काय? If the initial ray OA, if I consider the initial ray OA, if the initial ray OA rotate about O in the anti-clockwise direction, then the directed angle is called the positive angle. तरच त्या डायरेक्टेड अँगलला आपण काय म्हणणार? पॉझिटिव्ह अँगल. पॉझिटिव्ह अँगल कधी म्हणायचं आहे? इफ द इनिशियल रे OA rotate about O in the anti-clockwise direction, then that directed angle is called the positive angle. त्या डायरेक्टेड अँगलला आपण काय म्हणणार?
पॉझिटिव्ह अँगल असं म्हणायचं आहे. आता याचा म्हणजे याची स्टडी आपण ऑलरेडी नोट्स मध्ये केलेली आहे डायरेक्टेड अँगलच्या, बरोबर आहे. जर इनिशियल रेचं जर रोटेशन आपण अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनने घेतलं तर त्या डायरेक्टेड अँगलचं मेजरमेंट पॉझिटिव्ह घेणार. मग त्या पॉझिटिव्ह आपण त्या डायरेक्टेड अँगलला डायरेक्टली काय म्हणू शकतो, पॉझिटिव्ह डायरेक्टेड अँगल किंवा पॉझिटिव्ह अँगल असं म्हणू शकतो, बरोबर आहे ना. आणि निगेटिव्ह डायरेक्टेड अँगल म्हणजे काय, व्हॉट इज द मिनिंग ऑफ निगेटिव्ह डायरेक्टेड अँगल? इफ द इनिशियल रे OA रोटेट अबाउट O in the clockwise direction, then the directed angle is called the negative angle. Then the directed angle is called the negative angle. त्या डायरेक्टेड अँगललाच आपण काय म्हणू शकतो, निगेटिव्ह अँगल असं म्हणू शकतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज निगेटिव्ह अँगल, बरोबर. त्यालाच आपण निगेटिव्ह अँगल असं म्हणू शकतो. प्रत्येकाला लक्षात आलं. Positive directed angle means what? What is the meaning of positive directed angle? If the initial ray rotate about O in the anticlockwise direction, then the directed angle is called positive angle. And if the initial ray OA rotate about O in the clockwise direction, then the directed angle is called the निगेटिव्ह अँगल. त्या डायरेक्टेड अँगललाच आपण काय म्हणणार आहे, निगेटिव्ह अँगल असं म्हणणार आहोत. इट इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह अँगल. इथपर्यंत प्रत्येकाला लक्षात आलं. डायरेक्टेड अँगल म्हणजे काय, झिरो अँगल म्हणजे काय, स्ट्रेट अँगल म्हणजे काय, पॉझिटिव्ह अँगल म्हणजे काय, निगेटिव्ह अँगल म्हणजे काय, याची स्टडी आतापर्यंत व्यवस्थित प्रत्येकाला व्यवस्थित समजलेला आहे. आता त्याच्यानंतर आपल्याला पाहायचे आहे कन्सेप्ट ऑफ को टर्मिनल अँगल. इट इज मोर इम्पॉर्टंट, खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट. को टर्मिनल अँगल. Co-terminal angle. The meaning of co-terminal angle. What is the meaning of co-terminal angles? Co-terminal angles कोणाला म्हणायचं आहे, कशाला म्हणायचं co-terminal angles सांगा. ओके, राईट. What is the meaning of co-terminal angles? The directed angle, if the directed angle of different measure having same position of initial ray and the terminal ray. If the directed angle having the same position of initial ray and terminal ray. If the directed angle of different measure having the same position of initial ray and the terminal ray is called the co-terminal angle. त्या डायरेक्टेड अँगललाच आपण काय म्हणणार आहे, co-terminal angle असं म्हणणार आहोत. co-terminal angle कधी म्हणायचं आहे, if the directed angle of different measure, if the directed angle of a different measure having same position of initial ray and terminal ray. If the directed angle of a different measure having same position of initial ray and terminal ray, then that directed angle is called the co-terminal angle. त्या डायरेक्टेड अँगललाच आपण काय म्हणणार आहे, को-टर्मिनल अँगल, किंवा त्या अँगललाच आपण काय म्हणणार आहे, को-टर्मिनल अँगल्स असं म्हणायचं आहे. लक्षात ठेवा डेफिनेशन काय सांगितलेलं आहे. इफ द डायरेक्टेड angles of different measures, if the directed angles of different measures having same position of initial ray and terminal ray is called co-terminal angle. Is called co-terminal angles. त्या अँगललाच आपण काय म्हणणार आहोत, co-terminal angle असं म्हणायचं. If the directed angles of different measure having the same position of initial ray and the terminal ray is called the directed angle. If I consider the one angle, हा एक अँगल आपण कन्सिडर केलेला आहे. कन्सिडर दिस अँगल OAB. आपण OAB हा एक अँगल कन्सिडर केलेला आहे. आता हा सेम अँगल,
याचा मेजरमेंट मी घेतलेला आहे. हा समजा मी कन्सिडर केला 30 डिग्री इन द अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. आता हा इनिशियल रे, हा टर्मिनल रे. इट इज इनिशियल रे, इनिशियल रे. आणि हा कोणता आहे? टर्मिनल रे. हा टर्मिनल रे आहे. दिस इज अवर इनिशियल रे अँड दिस इज अवर टर्मिनल रे. हा पहिला आपला इनिशियल रे किंवा इनिशियल आर्म म्हणा, हा टर्मिनल रे किंवा टर्मिनल आर्म म्हणायचा आहे. ठीक आहे. याचा मेजरमेंट मी कन्सिडर केलेला आहे 30 डिग्री. मीन्स मेजरमेंट ऑफ डायरेक्टेड अँगल AOB इज इक्वल टू 30 डिग्री, इज इक्वल टू 30 डिग्री. आता मी काय केलं पहा, इकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं. ही कंप्लीट चक्कर मारली आणि या ठिकाणी ही पोझिशन आलेली आहे. हा इनिशियल रे, याने काय केलं, कंप्लीट एक रोटेशन केलेलं आहे आणि या ठिकाणी आलेलं आहे. म्हणजे एक कंप्लीट रोटेशन म्हणजे 360 डिग्री प्लस पुन्हा हा 30 म्हणजे 360 प्लस 30 दॅट इज 390. म्हणजे सेम डायरेक्टेड अँगल सेम आहे AOB. याचं मेजरमेंट मी पहिल्यांदा 30 घेतलं. आता हे रोटेशन मी पूर्ण कंप्लीट करून पुन्हा त्याच पोझिशनला, इनिशियल रे सेम आहे, टर्मिनल रे सेम आहे. मेजरमेंट किती आलं? 360 डिग्री. मग हे दोन्ही अँगल कोणते राहणार आहेत? को टर्मिनल अँगल राहणार आहेत. बोथ द अँगल्स आर को टर्मिनल अँगल्स. दोघांचं मेजरमेंट डिफरंट आहे. द डायरेक्टेड अँगल्स ऑफ डिफरंट मेजर. दोघांचं मेजरमेंट डिफरंट आहे, परंतु इनिशियल रे आणि टर्मिनल रे कसा आहे? सेम आहे. त्या डायरेक्टेड अँगललाच आपण को टर्मिनल अँगल्स असं म्हणणार आहोत. लक्षात राहू द्या. आणि सर्वात महत्वाची नोट्स, द नोट्स फॉर द डायरेक्टेड को टर्मिनल अँगल इज दॅट if the difference between the coterminal angle or if the difference between the directed angle is the integral multiple of 360 degree, then that angle are called coterminal angle. जर दोन अँगल मधला डिफरन्स 360 डिग्रीचा इंटिग्रल मल्टिपल असेल तर त्यांना आपण काय म्हणणार? कोटर्मिनल अँगल असं म्हणायचं. आता मी हे दोन अँगल कन्सिडर केलेले आहेत, एक 30 डिग्रीचा, एक 390 डिग्रीचा. जर ह्या दोघांचा डिफरन्स 390 डिग्री मधून 30 डिग्री मायनस केला, किती येणार आहे? 360 डिग्री. मग जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री, 360 डिग्री मीन्स 360 चा टेबल, 360 चा टेबल काय येणार आहे? 361 जा 360, 362 जा 720, 363 जा 1080. मग असं इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री मीन्स 720 लाच मी कसं लिहू शकतो? 360 डिग्री इंटू 2. आता हा 1080 लाच काय लिहिणार? 360 डिग्री इंटू 3. बरोबर आहे. असं जर इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री असेल तर त्या दोन अँगललाच आपण काय म्हणू शकतो? कोटर्मिनल अँगल असं म्हणू शकतो. देन दॅट अँगल आर कॉल्ड ॲज कोटर्मिनल अँगल्स. त्या अँगललाच आपण काय म्हणू शकतो? कोटर्मिनल अँगल असं म्हणू शकतो. व्हॉट इज द मीनिंग ऑफ कोटर्मिनल अँगल? इफ द directed angles of a different measure having the same position of initial ray and terminal ray, then that angle are called as coterminal angle. बरोबर आहे. आता कोटर्मिनल अँगल फाइंड कसा करायचा? प्रत्येक वेळेस डायग्राम ड्रॉ करणार नंतर फाइंड आउट करणार नाही. मग काय करणार? दोघांचा डिफरन्स फाइंड आउट करायचा. दोघांचा डिफरन्स फाइंड आउट केल्यानंतर जर त्यांची सबट्रॅक्शन 360 डिग्रीचा इंटिग्रल मल्टिपल येत असेल तर त्या डायरेक्टेड अँगललाच किंवा त्या अँगललाच आपण कोटर्मिनल अँगल्स असं म्हणू शकतो. ओके. देन दॅट अँगल्स आर कॉल्ड ॲज कोटर्मिनल अँगल्स. आता याच्या बेसिस वरती तुमची जी एक्सरसाइज आहे त्याच्यामधील फर्स्ट क्वेश्चन दिलेला आहे, तो फर्स्ट क्वेश्चन प्रत्येकाने सॉल्व्ह करायचा आहे. आपण उद्याच्या लेक्चरमध्ये सर्वात पहिले तो फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत, नंतर पुढच्या टॉपिकला सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. इथपर्यंत प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष द्यायचं, व्यवस्थित रीड करायचं आहे, व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे. जर कोणाला काही डाऊट येत असेल तर 100% विचारायचं आहे. ठीक आहे. तुम्ही कोणत्याही पद्धतीने तुमचे डाऊट विचारू शकतात, एकतर कॉल करून म्हणा किंवा व्हॉट्सअपद्वारे म्हणा किंवा आणखीन दुसरं काही माध्यम असेल सोशल मीडिया, त्याच्याद्वारे पण तुम्ही मला तुमचे जे काही डाऊट्स असतील ते डाऊट्स विचारू शकतात. व्यवस्थित स्टडी करा. आपण 11वीची बॅच स्टार्ट केलेली आहे, त्याची स्टडी सुरुवात करायची आहे. प्रत्येक लेक्चर तुम्हाला पोहोचत आहे. ठीक आहे. काही डाऊट वगैरे येत असेल तर विचारायचे. थँक्यू.